सो फायनली आज आपण अलिबागला चाललो आहे. एकदम स्वस्तात ट्रिप आपण करत आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे. कसं जायचं, कुठून जायचं, कसं यायचं परत, कुठे राहायचं, काय खायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर आपल्याला गेटवेवरून पास काढायचा आहे फेरीचा आणि आम्ही फेरीचा पास काढला आहे मालदारचा. ₹250 अप्पर डेक. तिथून आपल्याला गेटवेवरून फेरी घ्यायची आहे. कारण फेरीने जो तुमचा प्रवास होणार आहे, तो माइंड ब्लोइंग होणार आहे. त्याच्यानंतर आमची फेरी येणारच होती. तोपर्यंत मी काही दृश्य कॅप्चर केले आणि आम्ही मुंबईला टाटा बाय-बाय केला. तर आता आपली फेरी आली आहे आणि आज खूपच गर्दी आहे. कारण आज सॅटर्डे आहे. सो सगळे प्रवासी, सगळे ट्रॅव्हलर्स आज आम्हाला इथं भेटत होते आणि दिसतही होते. तर येस, चाललोय आम्ही आणि आपल्याला यांच्याकडून फ्री बससुद्धा भेटलेली आहे, जी की आपण पुढे बघूयात कशी आहे. तर सगळी आपली जी पूर्ण फेरी आहे ती भरत होती आणि परत एकदा मुंबईला मागे येऊन टाटा बाय-बाय केला आणि निघालो आम्ही अलिबागच्या दिशेने. फायनली आम्ही मांडवा पोर्टवर उतरलो आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढे चाललो आहे कारण आपल्याला बस पण पकडायची आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला फ्री बस पण आहे. तर सिक्युरिटी चेक करून आम्ही निघालो बसच्या दिशेने. कारण थोडंसं लवकर जावं लागेल, नाहीतर जागा भेटणार नाही आणि आज गर्दी पण खूप आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. सो फायनली वॉक करून आपल्याला बस दिसली आणि आपण आता बसमध्ये चाललो आहे. बस पण खूप भारी आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त एवढंच आहे, उन्हात आल्यानंतर तुम्ही घामाघूम होणार आहे, ते तर फिक्स आहे. त्याला कोणी काही करू नाही शकत. आणि त्याच्यानंतर जे बोललो तेच झालं, आम्हाला काही जागा भेटली नाही आहे. मांडवा पोर्टवरून अलिबागला जाण्यासाठी आपल्याला 40 मिनटं लागतात आणि फायनली आम्ही अलिबागला पोहोचलो आहे. तिथून आपल्याला पकडायची होती रिक्षा, कारण आपल्याला हॉटेल बुकिंग पण करायची होती. त्याच्यामुळे आम्हाला एक काका भेटले, ज्यांनी आम्हाला एक रूम दाखवली, जी की आमच्यासाठी खूप बजेट फ्रेंडली होती आणि आपण आता एंटर करतो आपल्या रूममध्ये. रूम एकदम व्यवस्थित होती. बॅचलर पोरांसाठी इथं सोने पे सुहागा आहे. कारण आम्हाला त्यांनी सांगितलं, जे तुम्ही समोर दृश्य बघताय त्याच्या 3 मिनिटाच्या अंतरावर फक्त बीच आहे, जो की हिडन स्पॉट आहे. ही रूम आम्हाला ₹1000 भेटली आणि ती अलिबागच्या मेन स्टँडवरून 2 किलोमीटरच्याच अंतरावर आहे. आणि फायनली आम्ही सगळं आवरून चाललो आहे अलिबागच्या बीचवर. पण तिथून जे मी तुम्हाला सांगितलं की एक हिडन स्पॉट आहे, त्या बॅक साईडने आम्ही चाललो आहे आणि आम्ही आता बघतोय की नेमका तो स्पॉट कसा आहे. खतरनाक बघायचं आहे ना, बघा. अरे बघा बघा कसं वाटतंय माझं. सो फायनली आपण अलिबागच्या बीचवर आलेलो आहे, पण बॅक साईडने आपण एंट्री केलेली आहे. त्याच्यामुळे दृश्य जे आहे ते वन ऑफ द बेस्ट दृश्य आम्हाला पाहायला भेटलं. खूप भारी दृश्य होतं कारण तिथे गर्दीच नव्हती. सो बेसिकली तुम्ही ते बघू शकतात. आता आम्हाला लागली भूक आणि आम्ही चाललो होतो खायला. चला बघू आता काय काय नाही. खाण्यासाठी तर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन भेटतील. आईस्क्रीम्स भेटतील, पाणीपुरी, व्हॉटेवर तुम्हाला काय पाहिजे. हॉटेल्स पण खूप छान छान आहेत या ठिकाणी. व्हेज नॉन व्हेज दोघी पण आहे आणि रिजनेबल प्राईस आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे जेवणासाठी 100% ट्राय करू शकता. सो फायनली आपण मेन बीचवर चाललो आहे आणि इथे तुम्हाला खूप काही ॲक्टिव्हिटीज बघायला भेटतील आणि त्याचा तुम्ही आनंद पण घेऊ शकतात. आणि त्या पेड ॲक्टिव्हिटीज आहेत, तर तुम्ही तिथे त्या लोकांना विचारू शकतात आणि एन्जॉयमेंट करू शकतात. मातीचा मोबी नाही इथं. हा आता बोल. मातीच नाही. समुद्र चौपाटीवरून तुम्हाला खूप काही गोष्टी बघायला भेटतील आणि जो समुद्र किनारा आहे तो माइंड ब्लोइंग दिसतो. करायचं आहे, पहिले खाऊन घेऊ ऋषा. तुझा शर्ट डायरेक्ट मागून किस्सा होऊन जाणार. सो खूप भूक लागली होती आणि आम्हाला काही ऑप्शन भेटत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही भेळ ट्राय केली. पण भेळ एक खूप छान होती आणि आमचं पोट भरून आम्ही आता निघालोय पायी पायी. आता आम्ही आलो आहे अलिबागला. टाईमपास चालू आहे आणि एवढी भयानक गर्दी आहे.
परत कधी यायची लवकर इच्छा नाही होणार, पण ठीक आहे आता बघू आलो काय करायचं काय नाही. चल ना, झूम करके लेता हूँ. झूम करके लिया है. ऋषा खेळतो क्रिकेट. ऋषा रस्त्याने जात होता, पोरांनी आम्हाला बोलवून घेतला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही आमचा व्हिडिओ काढा आणि आम्हाला तुमच्या ब्लॉग मध्ये घ्या. त्याच्यामुळे मला इथे यावंच लागलं. काय नाही तर ब्लॉग मध्ये मला बसायचा बॉल. ब्लॉग काढतोय मलाच बॉल बसायचा म्हटलं, मला समोर टार्गेट करेल तो, याच्या मागे लपतो मी. चला बाय, कंटिन्यू करा. बाय बाय. असेच लोक भेटतात 101 नेहमीप्रमाणे. काय रे भाई, काय सांगायचं आता. ऋषा तुझं काय मत आहे या अलिबागच्या किनारी आपण जे आलो त्याच्यावर, तुझं काय मत आहे? प्रामाणिक मत आहे माझं. जर नसेल येऊ नका तर मग उत्तम. पण मग काय काय करा ऑप्शन. चांगले बीचेस अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि ती जी गर्दी आहे ती दुसऱ्या बीचवर देखील करू नका. गर्दी करायची असेल तर इथंच या, तेच घाण जरा बाकीचे तरी स्वच्छ ठेवा. आणि आपला मेसेज निसर्ग स्वच्छ ठेवा, ते बोल दिले महत्वाचे. तेच सांगतो मी, तिथं घाण करा, तिथं जास्त घाण करा हवं तर, पण ते स्वच्छतांना हात लावू नका. बाकी अजून बघा, थांबा. उलटा घेतोय का मी? आय लव्ह अलिबाग. चुकून व्हिडिओप्रमाणे उलटाच आहे म्हणा, अलिबाग नका तिकडं. गर्दी करू नका, गर्दी करू नका, गर्दी करू नका. हा, गर्दी करू नका, गर्दी करू नका. पूर्ण माल नको मध्ये उठू. काही करता का सगळं पुढे. अरे हाय रे तिकडे रे. वाचलाय तू. हे बघ, याच्यासोबत फोटो काढतो. अशी चोच घे ना हातात. मला असं वाटतं त्यांच्यासाठी नवीन होतं. सगळेच खेळतात. मला असं वाटतं त्यांच्यासाठी नवीन होतं. दॅट्स इट. मे बी. पैसा. अरे टन ये व्हिडिओ. मला बी तेच वाटतंय. हा ठीक आहे, इथेच जाऊ आपण थोड्या वेळात. अजून जरा अजून काय 2 शब्द. आता तुझं काही चेंज, आता काही चेंज होऊ शकतं का तुझं काही? त्याच्याबद्दल तू काही सांगतो का आता? जे तू बघतोय त्याचा व्ह्यू, मागे थोडासा चुकीचा व्ह्यू आला आहे, झाला आता. माती कुठे आहे? पाण्यात उद्या जाऊ ना, थोडंसं लांब गेलो असतो अजून. हां चल ना मग, आम्ही चाललो मातीत. थांबा परत. आणि फायनली आता आपण मेन बीचवर आलो आहे. तिथे आता आपण एक्सप्लोर करणार आहे खूप काही गोष्टी. बघा बघा अलिबाग, बघा 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 अलिबाग. वी आर इन टाउन बेबी. हा, आम्ही फर्स्ट टाइम आलोय, पण म्हटलं चला व्लॉग काढू. आणि हा जो आहे तो 4थ्यांदा आलाय. तो म्हणतो की अलिबाग चांगला नाहीये. त्याला काही
नाशिक सारखी फिलिंग येणार आहे का आता? क्या यार. या दिशेने आपण जाण्याच्या दिशेने जातो. शिवमचा फेवरेट ब्रँड भेटलाय. जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे खूप ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायला भेटतील. तिथे बाईक राईड्स पण आहेत, त्याच्यानंतर घोडागाडी राईड्स पण आहेत. बीचवर तर आलोय, पण खूप भयानक घाण केली, भयानक. आणि काय सांगायचं आता, एवढी भयानक घाण करून ठेवली इथं. स्वच्छतेचं थोडंसं पण इथं काही दिसत नाही. गरजेचं आहे. खाली बरोबर विसरण्यासारखी जागा आहे. भाऊ, कारण आज खूप हेट कमेंट देतोय सगळ्या गोष्टीला, ऐकून घ्या. आणि खरंच हेट सारख्याच गोष्टी आणि इतका भयानक कचरा केला आहे. पण आता आम्ही आलोय, बघूया, लेट्स सी. दाखवतो तुम्हाला अजून काय काय गोष्टी होत आहेत 2026 मध्ये. अलिबागला ऑर्केस्ट्रा ऑन स्पॉट. हा ऑर्केस्ट्रा अलिबागकरांकडून स्पॉन्सर आहे आणि हा फक्त शनिवार आणि रविवारीच असतो, जो की आमच्या नशिबात होता. बीचवर अशी संध्याकाळ बघायला भेटेल हे आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण खूप छान वाटलं आम्हाला हे बघून.